कोणी कितीही सुंदर असलं तरी शेवटी उरणार ती फक्त राख, माती आणि वाळूच. आम्ही विशालला पूर्णपणे बाहेर ओढलं आणि एकमेकांची कडकडून गळाभेट घेतली. मोहमयी वालुका सागराच्या मोहपाशातून अखेर आम्ही सही सलामत वाचलोच. लवकरच ते अथांग वाळवंट मागे पडलं. वाट आता अतिशय भयप्रद अशा नगरात पोचली. सर्वत्र लहान मोठे दानव, दैत्य, क्रूर प्राणी बागडत होते. नुकतेच नरकात येऊन ठेपलेल्या पापी आत्म्यांना त्यांच्या कर्मानुसार शिक्षा देत होते. दूरवर एक भले मोठे द्वार दिसत होते. त्याच्या बाहेर कित्येक मैलांपर्यंत पसरलेली मृतकांची रांग दिसत होती. कदाचित हे काल दगावलेल्या लोकांचे आत्मे असावेत. प्रवेशद्वाराजवळ त्यांच्या पापपुण्याचा न्यायनिवाडा चालला होता. इथे येऊन पोचले म्हणजे पुण्यापेक्षा त्यांच्या पापांचा घडाच अधिक भरलेला असावा. विधात्याने ठरवल्याप्रमाणे ठरल्या वेळी ठरल्या जागी मृत्यू होऊन अधिकृतपणे नरकात प्रवेश मिळवणाऱ्यांची ती रांग होती. आम्हाला छळकपटाने जिवंतपणीच इथे आणले गेले म्हणून आम्ही लांबलचक वळसा घेऊन इथवर पोचलो. नरकात प्रवेश मिळवणाऱ्या दुरात्म्यांना वेगवेगळ्या भागात पाठवलं जाई. प्रत्येक विभागाचा प्रमुख एक क्रूर आणि बेढप दैत्य असे. त्याच्या हाताखाली इतर कनिष्ठ दानव आणि विचित्र प्राणी असत. दुरात्म्यांना ते त्यांच्या कर्मानुसार शिक्षा देत. काहींचा शहानिशा तिथल्या तिथे होई, तर काही जणांना चापकाचे फटके देत आम्ही आलो त्याच वाटेवरून दूरवर नेले जाई. कदाचित त्यांना मोहमयी वालुका सागर, नरहत्या रक्तवाटिका किंवा मग आत्मक्लेश अंधारकुपात नेऊन यथायोग्य शिक्षा दिली जाईल. बाकीच्या दुरात्म्यांना तिथल्या तिथे ज्या भयंकर शिक्षा दिल्या जात होत्या ते पाहून आमचा सज्जन आत्माही थरारला. अंगावरील काट्यांच्या अंगावरही काटा फुटला. कुणाला उकळते तेल असलेल्या कढईत तळलं जात होतं. त्यांचा टाहो नरकाच्या सैतानी हवेलाही कापरं भरवत होता. काही जणांना हातपाय बांधून विषारी सर्पांच्या गुहेत फेकलं जात होतं. काही जणांना उंच शिखरावरून लाव्हा सागरात फेकलं गेलं, तर काही जणांना झाडांना बांधून नरभक्षक पशूंना मोकळं सोडलं गेलं. आतापर्यंत जे झालं ते झालं. यापुढे कुठलंही पाप करणार नाही देवा, सचिन स्वतःच्याच फाडफाड थोबाडीत मारून घेत म्हणाला. सर्वांची तीच गत होती. चालत चालत पुढे निघालो. सगळे दैत्य, दानव, पशु आमच्याकडे रागाने पाहायचे, पण काही करत नव्हते. आम्ही सैतानाचे खास पाहुणे होतो म्हणून असेल कदाचित. लवकरच आणखी एक भव्य दिव्य प्रवेशद्वार लागलं. त्यावर कलिशिखराकडे अशी दिशानिर्देश करणारी पाटी होती. दानव द्वारपालांनी दार उघडलं. आम्ही गुपचूप आत गेलो. समोर कमीत कमी 10,000 पायऱ्या तरी होत्या. त्या ढगांपेक्षाही उंचावर वसलेल्या एका प्रासादाकडे जात होत्या. सैतान तिथेच राहत असावा. त्या पायऱ्या पाहून सर्वांच्याच पोटात गोळा आला. हे काय, या 1,00,000 पायऱ्या चढायच्या आहेत आता? मग मी नाही येत वर. तुम्ही सैतानाला खाली बोलवा. सचिन पहिल्या पायरीवरच बसत म्हणाला. सैतान तुझा आजोबा लागतो काय बधीर? गुपचूप चल, नाटकं करू नको. आधीच माझी सटकल्या इथे आल्यापासून, आता आणखी भडकवू नकोस. लिंबाजीने धमकी दिली. मग तुम्हीच जाऊन काय ते निपटवून या. माझी काय गरज तिथे? तसाही मी इतका चांगला डिटेक्टिव्ह नाही. मी तुमची इथेच वाट पाहतो आणि बाहेरून येणाऱ्या शत्रूंना अडवून ठेवतो. तुम्ही वरती गड जिंकलात की तोफेची सलामी द्या. सचिन छाती पुढे काढत म्हणाला. सैतानाच्या हवेलीवर बाहेरून कुठला शत्रू हल्ला करणार आहे भेंडी? येडा नको बनवूस. चल आमच्या बरोबर. मरायचं तर सगळे एकत्रच. विजयने वादात उडी घेतली. सचिनचा नाईलाज झाला. आम्ही टप्प्याटप्प्याने पायऱ्या चढत होतो. दर 100 पायऱ्यांनंतर थांबून थोडा विश्राम करायचा असं ठरलं होतं. कारण नरकात तहान, भूक, वेदना नसतील, पण दमछाक मात्र होत होती. कोणताही जिवंत प्राणी इतक्या पायऱ्या चढण्याच्या लायकच नव्हता. आम्ही जितकं वर जायचो तितक्या अधिक पायऱ्या दिसू लागायच्या.
म्हणजे खालून दिसत होत्या त्याच्या दुप्पट तिप्पट पायऱ्या तरी खरोखरीच अस्तित्वात होत्या. मायावी मण्यांमुळे मिळालेली ताकद नसती तर कदाचित या पायऱ्या आम्ही कधीच पार करू शकलो नसतो. माझ्या हातात अजूनही घड्याळ होतं. 10 तास झाले. आम्ही 3-4 हजार पायऱ्या तरी नक्कीच सर केल्या असतील. काही तास तिथेच विश्रांती घेतली. मग नव्या दमाने पायऱ्या चढायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी आम्ही ढगांच्याही वरपर्यंत चढून आलो. माझी शपथ घेऊन खरं खरं सांग, मी म्हातारा झालोय का? योगेश राजेशला विचारत होता. 2 दिवसात म्हातारा कसा होशील तू? शिवाय नरकात वय वगैरे काही वाढत नाही, विसरलास का? राजेशने समजावलं. अरेच्छा, 2च दिवस झाले का? मला वाटलं आपण मागच्या 10 वर्षांपासून या पायऱ्यात चढत आहोत. पोचणार कधी आपण सैतान प्रासादात? योगेशने चिडून विचारलं. त्याच वेळी वरून लागोपाठ 3दा घंटा निनादली. म्हणजे सैतान प्रासाद जवळच असावा. आणि तेव्हाच लाल भडक वीजही कडाडली. दूरवरून पुन्हा तोच चित्कार ऐकू आला. मोहमयी वालुकासागरात वनराक्षसाचं दर्शन झालं. यावेळी आम्ही 9च्या 9 जणांनी त्याला पाहिलं. त्याचा अवाढव्य आकार पाहून आमची बोबडीच वळली. सगळे पुन्हा दणादण पायऱ्या चढू लागले. लवकरच आणखी एका द्वारापाशी पोचलो. हिडीस चेहऱ्याच्या द्वारपालांनी आत सोडलं. आत विस्तीर्ण पसरलेली सैतानाची राजधानी होती. अनेक प्रासाद, लहान मोठी पटांगणे, लाल रक्ताचे तलाव आणि झरे, आतड्यांप्रमाणे फांद्या असलेली झाडे आणि कितीतरी सैतान दूत. आम्हाला पाहताच तीक्ष्ण सुळे असलेली काळ्या वेशातील एक तरुणी पुढे आली. तिला टोकदार शेपूट होते. डोळे हिरवे जर्द होते. ती रक्तपिपासू वॅम्पायर असावी. नकळत माझा हात माझ्या मानेकडे गेला. ते पाहून ती हसली. दात विचकत म्हणाली, इच्छा तर खूप आहे, पण एवढ्यात नाही. असुर सम्राटांची आज्ञा बाकी आहे. हे ऐकताच सगळ्यांनी आवंढा गिळला. ती आम्हाला पुढे ढकलत चालू लागली. सगळ्या वाटा एकाच भव्य दिव्य प्रासादाकडे जात होत्या. हीच सैतान हवेली असावी. पुन्हा काही पायऱ्या चढून आम्ही वर गेलो. सर्वत्र सैतान दूतांचा कडेकोट बंदोबस्त होता. सैतानाला पाताळात कुणाकडून धोका आहे? कदाचित हे सगळे शक्ती प्रदर्शनासाठी असावे. शेवटी तो पाताळाचा अनाभिषिक्त सम्राटच. लांबच लांब मार्गिकांमधून आम्ही चालू लागलो. इथल्या भिंतींना, छताला, इतकेच काय फरशीलाही अगदी वेगळेच रंग होते. आपल्याकडे त्या रंगांना नावेही नसावीत. अधूनमधून भिंती हालत आहेत किंवा कुजबुजत आहेत असा भास व्हायचा. पण इतरांनाही तसेच वाटत होते. म्हणजे तो भास नसावा. लवकरच आम्ही एका विशाल दरबारात पोचलो. समोर उंच जोत्यावर अगदी विचित्र रचनेचं पण भव्य सिंहासन होतं. नुसतं त्या सिंहासनाकडे पाहूनच त्यावर बसणाऱ्याची जरब लक्षात यावी. इतक्या प्रचंड सिंहासनावर बसणारा अंगापिंडानेही तसाच मजबूत असला पाहिजे. दरबारात उपस्थित प्रत्येकावर त्या सिंहासनाचा असलेला धाक लक्षात येत होता. जत्रेत हरवलेल्या लहानग्याप्रमाणे आम्ही माना वळवून इकडे तिकडे पाहत असताना पुन्हा त्रिवार अशुभ घंटानाद झाला. सगळे दैत्य खाली वाकले. आम्हालाही मारून मुटकून खाली वाकवण्यात आलं. डावीकडच्या प्रशस्त दालनातील अंधार भेदून तो बाहेर आला. जणू अंधाराचाच एक अवाढव्य तुकडा स्वतंत्र होऊन चालत असावा. त्याची उंची कमीत कमी 12 फूट असावी. वजन 500 किलोपेक्षा अधिक. बाहूंचे बलदंड स्नायू आमच्या कमरे इतके तरी असतील. छाती गव्याच्या पाठीसारखी तटतटून फुगलेली. माडाच्या खोडासारखा एक एक दणकट पाय. जिथे पडेल तिथे फरशीच दुभंगावी. आणि त्याचा चेहरा, बापरे, विश्वातील सर्व अशुभ गोष्टींचे प्रतीक असलेला तो चेहरा. बकऱ्याच्या चेहरेपट्टीशी साधर्म्य दाखवणारा, धडकी भरवणारा, डोळ्यातून आग ओकणारा. त्याच्या चेहऱ्यावर भयंकर संताप दिसत होता.
आमच्यासारख्या यकश्चित मर्त्य मानवानी त्याच्या सैतानी कारस्थानात खोडा घालावा, आमची ही बिशाद मनात आणलं तर आत्ताच्या आत्ता तो आपल्या एकेका अजस्त्र मुठीत आम्हा 3-3 जणांचे एकदम गळे आवळून खेळ संपवू शकतो. पण हे करून त्याला आसुरी आनंद कसा मिळणार? त्याने काहीतरी वेगळेच योजले असणार. अखेर गर्जना झालीच. कोण आहात तुम्ही? काय समजता स्वतःला? प्रत्यक्ष सैतान पूजेत अडथळा आणता? पृथ्वी तलावर अंधकाराचं साम्राज्य प्रस्थापित करू पाहणाऱ्या माझ्या दूतांना त्रास देता? हिम्मतच कशी झाली तुमची? सैतानाने आसूड फटकारला. आम्ही गुपचूप उभे होतो. समोर भयावह मृत्यू उभा दिसत होता. सगळ्यांचीच तंतरली. कोण काय बोलणार? तेवढ्यात अंगावर अस्वलासारखे दाट केस असलेला एक सैतान दूत आक्रमकपणे पुढे आला. रेड्यासारख्या आवाजात म्हणाला, महामहिम असुरराज कलीचा विजय असो. या 9 तुच्छ माणसांना तुम्ही कोणती शिक्षा करता हे जाणून घ्यायला संपूर्ण पाताळ लोक उत्सुक आहे. सर्व दूतांची इच्छा आहे की तुम्ही यांना जी शिक्षा द्याल ती सैतान प्रासादाच्या विस्तीर्ण पटांगणात द्यावी, जेणेकरून तमाम दैत्यांना, दूतांना आणि दुरात्म्यांना स्वर्गस्थ देवांच्या पुजाऱ्यांचा दयनीय मृत्यू पाहता येईल. कृपया आमच्या इच्छेचा विचार करावा महामहिम. अंधकार पसरत राहील. असं बोलून तो अदबीने झुकला आणि पुन्हा 2 पावलं मागे गेला. आमची सुद्धा तीच इच्छा आहे. फक्त यांना कोणत्या प्रकारे छळून मारावं म्हणजे देवांनाही धडकी भरेल हे ठरायचंय. सैतान म्हणाला, यांना लावाधरीत फेका, यांच्या देहाची खांडोळी करा, यांच्या आत्म्यांना गुलाम बनवून रक्तवाटिकेत 1000 वर्षे उभं करा. सैतान दूतांनी एका पाठोपाठ एक आरोळ्या ठोकल्या. एकच गजहब माजला. वैतागलेल्या सैतानाने आपला कंटक हातोडा जोरात फरशीवर आपटला. अख्खा दरबार थरारला. सगळे चिडीचूप उभे राहिले. मी त्याच संधीचा फायदा घेत कसंबसं तोंड उघडलं. सैताना, तू आम्हाला कोणत्याही प्रकारे ठार केलंस, आमच्या आत्म्यांना गुलाम केलंस, तरी शेवटी हार तुझीच. हे ऐकून सगळ्यांना धक्काच बसला. एवढासा तुच्छ मनुष्य आणि पाताळात येऊन सैतान राजाला एकेरी संबोधतो, याचा आत्ताच फडशा पाडायला हवा. दैत्य चवताळले. जागच्या जागी रागाने थैथयाट करू लागले. त्यांना फक्त आदेशाची प्रतीक्षा होती. परंतु त्यांचा महामहिम केवळ क्रोधाग्नी डोळ्यात साठवून पाहत होता. तुमचा मृत्यू ही माझी हार कशी? सैतानाने संतापून विचारलं. तुझ्या दूतांना आम्ही पृथ्वी तलावर पछाडलं. तुझ्या साम्राज्य विस्ताराला आळा घातला. म्हणून तू कपटाने आम्हाला इथवर घेऊन आलास. ही तुझीच भूमी, तुझेच दूत, तुझेच दैत्य, तुझ्या मायावी शक्ती आणि आम्ही 9 निशस्त्र मर्त्य माणसे. हा कुठला न्याय? ठाऊक आहे नरकात अन्यायाचेच राज्य चालते, पण तरी सुद्धा हे तुझे दूत, दैत्य, दुरात्मे आणि स्वर्गस्थ देव यांच्या हेच कायम स्मरणात राहील की सैतानाने 9 निर्बलांना नरकात कपटाने बोलावून ठार केलं. यात कुठला पुरुषार्थ, कुठला पराक्रम? पाताळाच्या सर्व शक्तिशाली सम्राटाला हे शोभा देईल का? मी जीवावर उदार होऊन म्हटलं, बेमुवर्त मनुष्या, नरकात देवांचं नाव घेतोस? असं म्हणत एका चिडलेल्या दूताने आसूड फटकारला. तो माझ्या उजव्या मनगटावर लालेला लोराण सोडून गेला. सूर्यमणी खिशात असल्यामुळे वेदना झाल्या नसतील कदाचित, पण बाकीचे किंचाळले. सैतानाने हात वर केला. आसूड थांबला. तो पुन्हा गरजला. आम्हालाही हेच वाटत होतं. लढत अन्यायी व्हायला नको. तुम्ही देवांची पूजा करता, त्यांच्यावर निष्ठा ठेवता, म्हणजे तुम्ही त्यांचं प्रतिनिधित्व करता. मग तुमच्यासोबत माझे प्रतिनिधी लढतील. माझ्या खास 9 दैत्यांशी तुमची एकास-एक अशी लढत होईल. उद्यापासून पुढचे 9 दिवस कलिप्रासादाच्या भव्य पटांगणात मनुष्य आणि दैत्यांचे द्वंद्व युद्ध आयोजित करा. सर्व पाताळगणांना आमंत्रण द्या. या लढती त्रिलोकात अजरामर होतील.
देवांच्या अनुयायांना सैतानी दैत्यांनी कसे चिरडले हे युगानयुगे लक्षात ठेवले जाईल. तोपर्यंत या 9 जणांची यथायोग्य व्यवस्था करा. कलीने आदेश दिले. आणि आम्ही तुझ्या दैत्यांना पछाडलं तर? मी पटकन विचारलं. पछाडणं सोडाच, तुम्ही त्यांच्यासमोर 15 मिनिटंही टिकलात तरी तुम्हाला सही सलामत पृथ्वी तलावर पोचवण्यात येईल. पण लक्षात ठेवा, तुम्हाला सगळ्या लढती जिंकाव्या लागतील. सैतान कुत्सित हसला आणि माझ्याकडे एक करडी नजर टाकून तो पुन्हा डावीकडच्या घनघोर अंधाऱ्या दालनात निघून गेला. महामहिम असुरराज कलीचा विजय असो, अंधकार पसरत राहील, उपस्थित दूतदैत्यांनी घोषणा केल्या. तीच व्हॅम्पायर स्त्री आम्हाला अतिथी दालनाकडे ढकलत घेऊन जाऊ लागली. दालनात आल्यावर सचिनला कंठ फुटला. साल्या, तू उगाच भडकवलंस सैतानाला. आधी आपल्या सगळ्यांना होलसेलमध्ये एकदम ठेचणार होते, आता त्यांच्या राक्षसांकडून सगळ्यांसमोर 1 बाय 1 मारतील. एवढाच काय तो फरक? अरे पण आता आपल्याकडे निदान सुटकेची एक संधी तरी आहे. आपण सर्व लढती जिंकल्या तर पुन्हा घरी जिवंत जाऊ शकतो. मी आशावाद व्यक्त केला. मला नाही वाटत आपण जिंकू. सैतान त्याचे खास दैत्यच पाठवणार आपल्याला नामोहरम करायला. आपण काय त्यांची बरोबरी करणार? राजेशने विचारलं. आपल्याला कुठल्याच वेदना होत नाही आहे हे तुमच्या लक्षात आलंय का मित्रांनो? दैत्य जरी शक्तीने आपल्यापेक्षा बलाढ्य असले तरी युक्ती आणि वेदनाविरहित शरीराच्या मदतीने आपल्याला 15 मिनिटं तरी नक्कीच त्यांचा प्रतिकार करता येईल, मी सुचवलं. पण त्या दैत्यांनी आपले शिरच धडा वेगळे केले, हातपाय उखडून टाकले, नाहीतर पूर्णच गिळून टाकले तर वेदना हो अथवा न हो फरक काय पडतो? मंगेशने विचारलं. बरोबर आहे तुझं. तेवढंच आपण त्या दैत्यांना करू द्यायचं नाही आहे. सैतान पूजकांना आपण आपल्या हौसेखातर संपवलं नव्हतं. अंधाराचं साम्राज्य पृथ्वीवर पसरू नये म्हणून देवांनीच आपल्या हातून ते घडवून आणलं. आपल्याला इथे धाडण्यामागेही विधात्याचा काही सदहेतू नक्कीच असणार. प्रत्येक संकटाच्या वेळी परमेश्वर कुठल्या न कुठल्या रूपाने सदैव आपल्या सोबतच होता. याही वेळी असणारच. तुमचा विश्वास अढळ ठेवा आणि लढा. कलियुगाच्या अखेरीस भगवान विष्णू कल्की अवतार घेऊन कलीला संपवतील अशी भविष्यवाणी आहे. मग आपण आज त्याच्या दैत्यांना का संपवू शकणार नाही? कार्य महाकठीण आहे पण अशक्य नाही, मी निग्रहाने म्हटलं. यावेळी सगळ्यांचेच समाधान झाले नव्हते. उद्या पहिली लढत कोण लढणार यावरही एकमत झालं नाही. शेवटी उद्याचं उद्या बघू असं ठरवून आम्ही आपापल्या पलंगावर पडलो. पण भीतीने, अस्वस्थतेने प्रत्येकजण रात्रभर तळमळतच होता. दुसऱ्या दिवशी व्हॅम्पायर स्त्री, जिचं नाव धारिष्ठा होतं, आम्हाला लढतीसाठी घेऊन जाण्यास आली. तिच्या चेहऱ्यावर आज प्रसन्न हास्य होतं. तिने विचारलं, पहिली लढत कोण लढणार हे ठरलंय का? कोणीही लढो, मृत्यू निश्चित आहे. कारण सर्व शक्तिशाली महामहिम असुरराज कलींच्या खास 9 सैतानी दैत्यांशी तुमची लढत असणार आहे. कारण सर्व शक्तिशाली महामहिम असुरराज कलींच्या खास 9 सैतानी दैत्यांशी तुमची लढत असणार आहे. प्रारंभीची लढत मनुष्याचा कर्दनकाळ जतुकासुराशी असणार आहे. त्याला पाहूनच शत्रू प्राणांची भीक मागू लागतो. डोके ठेचले तरी जतुकासूर जिवंत राहतो. त्याला कुणी कसं काय हरवणार? म्हणजे आमची हार निश्चित, आणि हेच तिच्या आनंदाचं कारण असावं. डोके ठेचले तरी जिवंत राहतो, मग मारणार कसं काय या दैत्याला? लिंबाजीने विचारलं. मारता येत नसेल तर काही करून 15 मिनिटं तग धरा, आपण आपोआपच लढत जिंकू, मी म्हटलं. पण तेही तितकं सोपं नाही आहे हे मनातून मलाही कळत होतं. आम्ही पटांगणात पोचलो. विश्वचषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला असावी इतकी गर्दी जमली होती. पाताळाच्या कानाकोपऱ्यातून विविध जमातींचे दानव, दैत्य, दूत ही लढत पाहायला आले होते. आम्हाला पाठिंबा देणारा एकही नव्हता. सर्वात मोक्याच्या जागी कलीसाठी सिंहासन उभारण्यात आलं होतं. आमच्या विरुद्ध लढण्यासाठी त्यांच्या सर्वोत्कृष्ट 9 दैत्यांची निवड करण्यात आली होती. पहिला होता जतुकासूर. तो पटांगणात आधीपासूनच हजर होता.
योगेशने त्याला पाहताच ओळखलं. 8-10 फूट उंच, काटेरी पाय, अँटिनासारख्या मिशा, पाठीला पारदर्शी पंख. हा जतुकासूर म्हणजे झपाटलेल्या जंगलात विजय, योगेश, सचिनवर हल्ला करणाऱ्या राक्षसी झुरळांचा नायक होता. झुरळ डोके ठेचल्यावरही जिवंत राहते, म्हणूनच धारिष्ठा जतुकासुराचं गुणगान करत असावी. जतुकासुराचा प्रतिस्पर्धी मानवांनी पटांगणात धाडावा. उद्घोषणा झाली. आमचं तर अजूनही ठरलं नव्हतं. सर्वात पहिला मृत्यूला कोण कवटाळायला तयार होणार. पण तेवढ्यात योगेश जवळचा मंगळमणी पूर्ण तेजाने लकाकू लागला. त्याने तो तळहातावर धरताच तो आपोआप तरंगू लागला. त्याच्या किरणांनी योगेशला एक अनोखी शक्ती बहाल केली असावी. पहिली लढत मी लढणार असं बोलून तो पटांगणात उतरला. दोन्ही प्रतिस्पर्धी 2 टोकांना उभे राहून एकमेकांना जोखू लागले. त्या आडदांड जतुकासुरासमोर योगेश एवढासा वाटत होता. नेहमी आपण झुरळांना पायाखाली चिरडतो, आज ते झुरळच योगेशला चिरडणार असं वाटत होतं. इतक्यात 3दा घंटा वाजली. महामहिम सैतानराज कली प्रकटले. उपस्थित हजारो नरकवासियांनी वाकून स्वागत केलं. त्याने हात वर करताच लढतीला सुरुवात झाली. योगेशने मंगळमणी खिशात जपून ठेवला होता, पण त्याचा वापर नेमका कसा करावा हे कुणालाच ठाऊक नव्हतं. तेव्हाच समोरून आधी आपल्या 6ही काटेरी पायांवर धावत, मग पंख उघडून झेपावत जतुकासूर त्याच्याच दिशेने येऊ लागला. योगेशला काय करावं ते कळेना. त्याने कुठलाही पावित्रा घेण्याच्या आधीच जतुकासुराची धडक त्याला बसली. योगेश फरफटत 10-15 फूट लांब जाऊन पडला. त्याच्या पायाची ढोपरं फुटली, हातांनाही खरचटलं. 1-2 बरगड्याही मोडल्या असाव्यात. नशीब वेदना जाणवत नव्हत्या, नाहीतर खेळ इथेच संपला असता. 15 मिनिटं सोडा, पहिल्या 15 सेकंदातच जतुकासुराने मनुष्याला लोळवलं. उपस्थितांनी एकच जल्लोष केला. मार मार, आणखी मार, चिरडून टाक त्याला, किल देम ऑल. आमच्या शेजारील मंडपातून आवाज येऊ लागले. हा मंडप दुरात्म्यांना लढत बघता यावी यासाठी बांधला होता. इथे बैठक व्यवस्था नव्हती, सगळे उभेच होते. आणि आघाडीवर आलिशा उर्फ अरुंधती, मारिया आणि रुदरफोर्ड या सैतान पूजकांचे दुरात्मे दिसले. त्यांना आम्हीच नरकात धाडलं होतं. आता आम्हाला नेस्तनाबूत होताना ते पाहणार होते. त्यांनी आमच्याकडे आणि आम्ही त्यांच्याकडे खुनशी नजरेने पाहिलं. अरुंधती दिसताच सचिन गुपचूप मागे गेला आणि चोरून लढत पाहू लागला. पाताळवासियांना आपण पहिली लढत जिंकली असे वाटत असतानाच योगेश कपड्यांवरील धूळ झाडत उभा राहिला. सैतानासह सर्वांना धक्काच बसला, पण आम्हाला हायसं वाटलं. आम्ही पटांगणाच्या सीमेवरूनच ओरडू लागलो. वा, मस्त योग, 2 मिनिटं झालीत, अजून 13 मिनिटं तग धर. मणी वापर योगेश, मणी वापर. अरे पण कसा वापरू? त्याला काही बटन आहे का पॉवर ॲक्टिवेट करायला? योगेशने मोठ्याने विचारलं. याक्षिक ऊर्जेने बनलेले असतात योग. तो मणीही एक ऊर्जा स्रोतच असणार. ध्यान लाव. तुझी ऊर्जा आणि त्याची ऊर्जा एक होते असा विचार कर. मग तुला हवं ते माग, कदाचित मिळेल. मी सल्ला दिला. योगेशने खिशातील मणी मुठीत धरून ध्यान लावले. चवताळलेला जतुकासूर आपल्या काटेरी पायांनी छिन्न विछिन्न करून टाकायला पुन्हा योगेशच्या दिशेने धावत येत होता. तो जवळ पोचला आणि काय आश्चर्य, एकाएकी योगेश गायब. सगळेच चिडीचूप झाले. हे काय घडलं? या मनुष्यांकडे मायावी शक्ती आहे काय? आम्ही पटांगणाच्या अगदी जवळच होतो. खाली एक इटुकला प्राणी दुडूदुडू धावताना दिसला. तो प्राणी नसून योगच आहे हे टक लावून पाहिल्यावर कळलं. मंगळमणीने त्याला आकुंचित करून टाकलं असावं. अरे वा, 1 नंबर योग. आता या झुरळाच्या दुप्पट मोठा हो आणि चिरडून टाक त्याला, किरण ओरडला. तोच प्रयत्न करत होतो, पण उलटं झालं आणि लहान झालो, योगेश ओरडून म्हणाला. हा आवाज जतुकासुरानेही टिपला. जमिनीवर त्याला इवलासा योग दिसला. आपले काटेरी पाय आपटून तो त्याला चिरडण्याचा प्रयत्न करू लागला, पण हत्तीने मुंगीला चिमटीत पकडण्यासारखा तो प्रकार होता. योगेश त्याच्या पोटाखालूनच धावू लागला. जतुकासुराला त्याला पकडता येईना. ही पकडापकडी आणखी 5 मिनिटं चालली. सगळे नरकवासी हैराण झाले होते.
खुद्द कलीच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. आपल्याला वाटलं होतं तितकीही माणसं दुर्बळ नाहीत हे त्याला कळून चुकलं. आमच्या मायावी मण्यांबद्दलही नक्कीच कळलं असणार, पण त्याचे दैत्यही महाबली आणि मायावीच होते, त्यामुळे ही लढत तुल्यबळ होती. खरं तर सैतानी दैत्यांचे पारडे आमच्यापेक्षा जडच होते. तरीही योग्याने जतुकासुराला चांगलेच झुंजवले. त्याने पुन्हा ध्यान लावलं आणि जतुकासुराच्या पोटाखाली असतानाच योग आकाराने दुप्पट मोठा झाला. जतुकासूर धोबी पछाड दिल्यासारखा उलटा पडला. झुरळ एकदा का उलटं पडलं की निष्प्रभ होऊन जातं. त्याच्या सर्व करामती संपतात. जतुकासूरही तसाच पाय झाडू लागला, मातीत गोल गोल फिरू लागला. योग त्याच्या शेजारीच सावध पावित्र्यात उभा होता. 15 मिनिटं संपल्याचे टोले दूताने दिले. सर्व पाताळवासियांनी एकत्रच निराशेचा उसासा सोडला. पहिली लढत चमत्कारिकरित्या आम्ही मानवांनी जिंकली होती. आम्ही पटांगणात जाऊन योगेशला मिठी मारली, जो आता आपल्या मूळच्या आकारात परतला होता. मंगळमण्याचे चुंबन घेऊन योगेशने तो पुन्हा खिशात ठेवून दिला. आमचा जल्लोष ऐकून सैतान संतापला. तो सिंहासनावरून उठला आणि रागाने आपला कंटक हातोडा आमच्या दिशेने फेकला. पण तो आमच्यासाठी नव्हता. त्या हातोड्याने जतुकासुराची शकले उडाली. सैतानाचा, पाताळाचा महापराक्रमी दैत्य एका यक्कश्चित मानवासमोर पराभूत कसा काय होऊ शकतो? त्याला शिक्षा व्हायलाच हवी. सगळे चिडीचूप झाले. कली पुन्हा आपल्या प्रासादात निघून गेला. त्याबरोबर नरकवासीही आपापल्या स्थळी परतले. धारिष्ठा आम्हाला आमच्या दालनात घेऊन आली. आम्ही पुन्हा एकदा विजयी जल्लोष केला. दृढ इच्छाशक्ती असेल तर मायावी मणी मदत करतात आणि दैत्यांनाही हरवता येते हे योगेशने आम्हाला दाखवून दिलं होतं. प्रत्येकात नवा उत्साह संचारला होता. दुसऱ्या लढतीसाठी प्रत्येकजण आतुर होता. काही वेळाने धारिष्ठा बातमी घेऊन आली. पुढची लढत उद्या उत्तर रात्री सुरू होईल. पहिल्या लढतीत तुम्ही नशीब बलवत्तर म्हणून जिंकलात, पण दुसरी लढत सोपी नाही. उद्या तुमचा मुकाबला कृकलासुराशी होणार आहे. तो समोर असतो पण दिसत नाही, जणू मृत्यूची अदृश्य झडपच. त्याला तुम्ही कसं काय हरवणार? धारिष्ठा सूचना देऊन निघून गेली. सगळ्यांना धडकी भरली. आता कुणीही उद्याच्या लढतीला तयार होईना. तसंही कोण लढणार हे मणीच ठरवतात. आज नाही का योग्याकडचा मणी अचानक लकाकू लागला. उद्याही मणीच ठरवतील त्या कृकलासुराशी लढायला कोण अधिक लायक आहे ते. जो लायक असेल त्याचा मणी लकाकू लागेल, विजय म्हणाला. खरंय मित्रांनो, शपथ सांगतो, हा मंगलमणी नसता तर आज मीही जिवंत नसतो. असं बोलून योगेशने मणी खिशातून बाहेर काढला. पण तो मणी एकाएकी कंप पाहू लागला. त्याचे तापमान प्रचंड वाढले. स्पर्श करणंही मुश्किल झालं. तो प्रारणे उत्सर्जित करू लागला. त्याबरोबर योगेशने तो दालनाच्या खिडकीतून खाली फेकून दिला. आम्ही कमीत कमी 15,000 मीटर उंचीवर होतो. मण्याचा खाली दरीत कोसळताना अधांतरीच विस्फोट झाला. तो मणी फेकला नसता तर हे दालनच उडालं असतं. असं का घडलं? सगळेच चक्रावले. आपापल्या खिशातून मणी बाहेर काढून पाहू लागले. ते स्थिरच होते. बहुरूपी म्हणाला होता, मण्याचा वापर एकदाच करता येईल. मी सांगितलं, मला वाटतं हे मणी दूरच्या न्यूट्रॉन ताऱ्यावर सापडणाऱ्या अँटीमॅटरपासून तयार केले असावेत. त्यांच्यात प्रचंड ऊर्जा असते. ही ऊर्जा धारकाच्या इच्छेनुसार काम करते, पण फक्त एकदाच. ती संपल्यावर मणी अस्थिर होतो आणि धारकाने त्याला स्वतःपासून विलग केल्यावर त्याचा स्फोट होत असावा. राजेशने मण्याचे निरीक्षण करून निष्कर्ष सांगितले. बापरे, अचानक मला खूप भूक लागली आहे आणि अंगही मोडल्यासारखं वाटतंय. मंगलमण्याचा प्रभाव संपला वाटतं, योगेश वेदनेने कळवळत म्हणाला. ते खरंच होतं. नाईलाजाने धारिष्ठाने पुरवलेले नरकातील खाद्यपदार्थ आणि द्रवार्क त्याला घ्यावेच लागले. त्याच्या जखमा गंभीर नसल्याने आपोआप बऱ्या होण्यासारख्या होत्या. मण्यांचा वापर एकदाच करता येतो हे कळल्यावर सगळेच थोडे गांगरले होते. भर मैदानात लढती दरम्यान मण्यांची शक्ती एकदा वापरून संपली आणि तरी समोरचा दैत्य नामोहरम झाला नसेल तर काय करायचं? कारण त्यानंतर जर प्रतिस्पर्ध्याचा घाव झेलावा लागला तर वेदना जाणवणारच. पूर्ण ताकदीने लढता येणार नाही. हाणामारीत मणी कुठे पडला आणि धारकापासून वेगळा झाला
तर त्याच्या विस्फोटात आम्ही आणि तो दैत्य दोघंही नेस्तनाबूत होऊ शकतो. बराच वेळ आम्ही या गोष्टीवर विचार केला, पण काहीच उपाय सुचला नाही. शेवटी सगळे कंटाळून झोपी गेले. मला झोप येत नव्हती, म्हणून मी फेरफटका मारायला दालनाबाहेर पडलो. आमच्यावर कुठलीही बंधनं नव्हती, कारण गुहेत शिरल्यावर कलिप्रासादापर्यंत आम्ही स्वतःच चालत आलो होतो, म्हणजे पळून जाण्याचा प्रश्नच नव्हता. तसंही सैतानाच्या मर्जीशिवाय पाताळाबाहेर कोणीच जाऊ शकत नाही. बस्तरच्या जंगलात रात्रीच्या वेळी दिसणारं लाल धुकं, दैत्याकार झुरळे आणि वनराक्षस हा सैतानानेच आमच्यासाठी रचलेला सापळा होता. आम्ही पाताळात पोचताच वरचा मायावी खेळही संपला असेल. निदान आता तरी त्या गरीब कुर्गी आदिवासींना आपल्या जीवलगांना वनराक्षसाला बळी द्यावं लागणार नाही. चालत चालत मी पटांगणाजवळ पोचलो. माझी चाहूल लागताच एका कोपऱ्यातून पोलादी साखळ्यांचा खणखणाट ऐकू आला. कुतूहलापोटी मी तिथे चालत गेलो. तिथे लोखंडी सळ्यांचा एक अजस्त्र पिंजरा होता. मी दुरूनच आत डोकावलो. आत अंधार सावली वाचून काहीच नव्हतं, किंवा निदान मला तरी तसं वाटलं, म्हणून मी थोडाच जवळ गेलो. त्याबरोबर सावलीतून अचानक एक धूळ माझ्यावर चालून आलं. मी गडबडून मागच्या मागे कोसळलो. मध्ये मजबूत लोखंडी सळ्या होत्या म्हणून वाचलो. सरड्यासारखं तोंड असलेला तो मायावी दैत्य आधी मला पिंजऱ्यात असूनही कसा काय दिसला नाही. तेव्हाच धारिष्ठाचे शब्द आठवले. तो समोर असतो पण दिसत नाही. नक्कीच हाच तो कृकलासूर असावा.